नमस्कार सर्वांना. आजची ही रेसिपी आहे ना, ती मला माझ्या लहानपणीच्या आठवणीत घेऊन जाते. माझी आजी माझ्या लहानपणी ही रेसिपी आवर्जून बनवायची. आजही मी बऱ्याच वेळेला ही रेसिपी बनवून पाहते. चवीला अत्यंत रुचकर आणि चविष्ट अशी रेसिपी आजही खाताना खूप खूप मजा येते. ही रेसिपी बनवताना आपण 4 प्रकारच्या पिठांचा वापर केलेला आहे आणि आता त्याची उकड काढून घ्यायची आहे. उकड काढून घेताना आपल्याला जिरे, मोहरी, आलं लसणाची पेस्ट, हळद आणि मिरची, थोडेसे हिंग ॲड केलेलं आहे. पाणी उकळायला लागल्यानंतर मिक्स केलेले पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला पूर्ण परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची आहे आणि आता 5 मिनिटासाठी मिश्रण झाकून ठेवायचं आहे. परातीत काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावा किंवा तेल लावलं तरीही चालेल. मिश्रण छानसं मळून घ्यायचं आहे. अत्यंत सुबक अशी आपण मळणी करून घेतलेली आहे. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावा आणि आपल्याला अशा पद्धतीने पेडनुळे बनवून घ्यायचे आहेत. आपण चाळणीमध्ये याची उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी 1 पेला पाण्याचा वापर केलेला आहे आणि 5 ते 7 मिनिटात आपली छानशी पेडनुळी तयार झालेली आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.